श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला खेकड्यांची किंवा चिंबोरीची भाजी करायला दाखवणार आहे। सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी। मी आता टोप गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी कांदा परतवून घेणार आहे। कांदा परतवत असतानाच मी त्याच्यामध्ये आणखीन लसूण सुद्धा टाकणार आहे। आणि आता मी ह्याच्यात टाकलेलं आहे चिंबोरीमध्ये हळद अर्धा चम्मच, 5 चम्मच मसाला आणि 1 चम्मच मीठ। त्यांना चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे थोडं अगोदर करून ठेवलं तर खूप चांगलं असते, पण मला आता घाई आहे म्हणून मी आता लगेच बनवते आहे। आणि ह्याच्यात मी आता लसूण टाकते आहे थोडा। थोडंसं परतवून कांदा लालसर दिसायला लागला की आता त्याच्यात मी टाकणार आहे हे चिंबोरीचं किंवा खेकड्यांचं कापलेले तुकडे। ते चांगले मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता त्यांना लाल रंग येईपर्यंत तेलावरतीच ठेवायचं आहे। आता थोडा थोडा लाल रंग यायला सुरुवात झाली आहे। चिंबोरीची भाजी 3 प्रकारे मला बनवता येते। ही पहिली पद्धत आहे। अजून 2 पद्धत मी नंतर परत कधीतरी दाखवीन। मला कमेंट आली होती की शेगव्याच्या शेंगा आणि मटण बनवा, पण आमच्या घरी एक व्यक्ती ऑफ झाल्यामुळे महिनाभर आम्ही मटण किंवा मच्छी शिजवत नाही आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी अजून बनवला नाही आहे, पण नक्कीच बनवीन। आता ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा एवढं खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे। बाकी मी आणखीन काहीच आता त्याच्यात टाकणार नाही आहे। आणि चांगलं परतवून घेते। आता चिंबोऱ्यांना पूर्णपणे लाल कलर आलेला आहे, म्हणजे आता आपण पाणी टाकण्यासाठी रेडी। आता त्याच्यामध्ये मी हे खेकडे बुडेपर्यंत पाणी टाकून घेणार आहे। जितकं जास्त पाणी टाकू आपण बुडेपर्यंत तेवढा तर ते खेकडे पूर्णपणे शिजतात, नाहीतर मग थोडेसे कच्चे सारखे राहतात। तर 10 ते 15 मिनिटात ही भाजी पूर्ण होत येईल। आता उकाळा चांगला फुटलेला आहे, त्याच्यात मी आता गरम मसाला टाकते आहे 1 चमचा। नॉर्मल मच्छीपेक्षा ह्या मच्छीला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून ती थोडा वेळ जास्त शिजवायची, म्हणजे आतमध्ये पूर्णपणे शिजतात। आता बऱ्यापैकी भाजी आटली आहे आणि खेकडे पण शिजत आलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण चिंच। आता बऱ्यापैकी भाजीचा रसा थिक व्हायला लागला आहे, त्याच्यामुळे आता आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। खेकड्याची सोपी आणि टेस्टी भाजी
तयार.